मोठी बातमी आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। अंजली दमानिया पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। ही क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। अंजली दमानिया बावधन पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेल्या आहेत। पार्थ पवार यांचा सहभाग असल्याची कागदपत्र घेऊन दमानिया आता दाखल झालेल्या आहेत। ही सर्व कागदपत्र घेऊन आता अंजली दमानिया या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत। तर पार्थ पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अंजली दमानिया या पोहोचलेल्या आहेत। बावधन पोलिसात त्या तक्रार करण्यासाठी दाखल झाल्या आहेत। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता अंजली दमानिया या ऍक्शन मोडमध्ये आपल्याला दिसतायत। तर या प्रकरणासंदर्भातले सर्व कागदपत्र देऊन अंजली दमानिया या ठिकाणी पोलीस स्थानकात पोहोचल्या। तुम्ही आज या ठिकाणी आले, आपण पाहिलं तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही अजिबात। कसं आहे की पार्थ पवारांचे जे सगळे डॉक्युमेंट्स आता जे आम्हाला मिळाले त्याच्यात प्रत्येक पानावर त्यांची सही आहे, विटनेस आहे, नोटरी आहे आणि याच्यावरनं स्पष्ट दिसतंय की आता त्यांच्यावर कुठल्याही यांनी कोणीच त्यांना वाचवू शकत नाही। तर आता हे डॉक्युमेंट्स आम्ही पोलिसांकडे द्यायला जातोय। बाकीचं आल्यावर मी बोलतेच। तुमच्याकडे हे डॉक्युमेंट आले, ते पोलिसांकडे का नाही आले? पोलिसांकडे 18 तारखेला त्यांनी पाठवले तसं त्यांचं म्हणणं आहे, पण अजूनपर्यंत काही होत नव्हतं म्हणून आज शेवटी तक्रार द्यायला। आपण पाहू शकतो की काय आज सांगणार तुम्ही, आज कशासाठी आले? आज आम्ही या संदर्भातली म्हणजे मुंडवा जमीन प्रकरणातली जे कागदपत्र आहेत, जी कागदपत्र कधी कोणी म्हणत होतं खोटे आहेत, चुकीचे आहेत वगैरे वगैरे, तर ती कागदपत्र पोलिसांकडे पण आहेत, त्यातले जे संशयित आहेत त्यांच्याकडे पण आहेत आणि पोलिसांच्या काही रेकॉर्डवर आहे, काही महसूल विभागाच्या रेकॉर्डवर आहेत। ती कागदपत्र आमच्याकडे त्यातल्याच एकाने पाठवली, ती कागदपत्र आणि आमची तक्रार द्यायला आम्ही आलोय। पोलीस पाठीशी घालतायत काय नाही, तर पोलिसांना विचारायचं। तपास का करत नाहीत मग त्यांच्यावर? आपल्याकडच्या तपास यंत्रणांवर हा राजकारण्याचा मोठा दबाव असतो, हे काही लपवायचं कारण नाही। तुम्ही म्हणताय की कागदपत्र पोलिसांकडे सुद्धा आहेत, आरोपी यांच्याकडे, पण त्यांच्याकडे काय? नजर चुकीने काय राहिले असतील तर ते आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतो, एवढंच। नक्कीच आपण पाहिलं तर काही कागदपत्र जे आहेत ती नजर चुकीने पोलिसांकडून राहिली असतील तर ती कागदपत्र जे आहेत ते आम्ही या ठिकाणी बावधन पोलिसांना जे आहे ते दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामुळेच आपण पाहिलं तर आगामी काळात जे आहे ते आता पार्थ पवार जे आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो का, या प्रकरणी पार्थ पवारांना बावधन पोलीस जे आहेत आता त्याच्यावर जो आहे तो गुन्हा दाखल करणार का, हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, बावधन, पुणे।